की तू आसन पक्क कर. आसन पक्क्यामध्ये 3 अर्थ येतात. एक तर शरीर स्थिर कर, मन स्थिर कर आणि ज्या तत्वज्ञानाचा तुला मागोवा घ्यायचा आहे त्या तत्वज्ञानावरची निष्ठा अटल कर. संत जेव्हा बोलतात ना तेव्हा ते बाहेरचं काहीच निर्दिष्ट करत नाही. ते पकडून पकडून आपल्याला आत न्यायचा प्रयत्न करतात. पसायदान प्रार्थना आहेच, पण त्याहून अधिक ती अंतरंग साधना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अरण्य शाखा पुणे यांनी आयोजित केलेल्या लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृती व्याख्यान मालिकेत आज प्रसिद्ध निरूपणकार मान्य श्री विवेक घळसाई यांनी अतिशय छान असे पसायदान या विषयावर व्याख्यान दिले. पसायदान म्हणजे काय, बैठक काय, ही प्रार्थना आहे की साधना आहे, त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. राष्ट्रसंघ अरण्येश्वर प्रभात शाखा आयोजित श्री लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृती व्याख्यानमालेत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. व्याख्यानमालेचे हे 7वे पुष्प आहे. सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर श्री विवेकजी घळसासी, आजचे प्रमुख वक्ते, निरूपणकार, विचारवंत. श्री विनायकजी डावरे सर, निवृत्त विंग कमांडर, विद्या विकास शाळेचे अध्यक्ष. श्री अविनाशजी धोमकर, माननीय संघचालक, पद्मावती नगर. कार्यक्रमाची सुरुवात अभंग सादर करून होत आहे. सादरकर्त्या आहेत केतकी दातार कामत. केतकी ताई. नमस्कार. ज्ञानेश्वर माऊलींवरचा हा छोटासा अभंग प्रस्तुत करते. ज्ञानियाचे पायी यावे, धन्य होऊनिया जावे, धन्य होऊनिया जावे. ज्ञानियाचे पायी यावे, धन्य होऊनिया जावे, धन्य होऊनिया जावे. ज्ञानियाचे पायी यावे, ज्ञानियाचे पायी यावे. भव्य इंद्रायणी तीर, तेथे ज्ञानाचे आगर. भव्य इंद्रायणी तीर, तेथे ज्ञानाचे आगर. क्षेत्र आळंदीसी जावे, ज्ञानियाचे रूप पहावे. क्षेत्र आळंदीसी जावे, ज्ञानियाचे रूप पहावे. मुखी हरी नाम घ्यावे, ज्ञानियाचे पायी यावे. मुखी हरी नाम घ्यावे, ज्ञानियाचे पायी यावे. धन्य होऊनिया जावे, धन्य होऊनिया जावे. ज्ञानियाचे पायी यावे, ज्ञानियाचे पायी यावे. जेथे ज्ञानाचा सोहळा, अद्वैताचा तेथे लळा. जेथे ज्ञानाचा सोहळा, अद्वैताचा तेथे लळा. नाम वेदी रंगून जाता, शांती लाभता हे चित्ता. नाम वेदी रंगून जाता, शांती लाभता हे चित्ता. तमोगुण ते त्यागावे, ज्ञानियाचे
ज्ञानियाचे पायी यावे, तमो गुण ते त्यागावे, ज्ञानियाचे पायी यावे, धन्य होऊनिया जावे, धन्य होऊनिया जावे, ज्ञानियाचे पायी यावे, ज्ञानियाचे पायी यावे. धन्यवाद केतकीताई. माऊलींच्या गजराने छान सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. यानंतर मी माननीय संघचालकांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करावे. अभंग गाणाऱ्या केतकीताई आणि वंदे मातरम गाणाऱ्या दीप्तीताईंचाही सत्कार करावा अशी विनंती करते. दीप्तीताई. आज या कार्यक्रमासाठी काही ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करते. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर व त्यांच्या पत्नी अलका जोगळेकर, निवृत्त वन अधिकारी श्री राजेंद्र धोंगडे, प्रसिद्ध निवेदक श्री सुधीर मोघे, चपराक प्रकाशनाचे संचालक घनश्याम पाटील, सहजीवन व्याख्यानमालेचे संस्थापक राजीव कुलकर्णी आणि जनता बँक माजी संचालक संजय लेले. धन्यवाद सगळ्यांचे. एक निवेदन आहे. व्याख्यानमालेचे पुढचे व 8वे पुष्प दिनांक 31 मे रविवार रोजी सादर होईल. वक्ते आहेत शैलेंद्रजी देवळणकर, उच्च शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, आणि विषय आहे परराष्ट्र धोरणाची नवी दिशा. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी सोनाली निबंधे यांना व्यासपीठावर बोलवते. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अरण्येश्वर शाखा आणि शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्याविकास प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे हे आजचे 7वे पुष्प. आपला आजचा विषय आहे पसायदान अंतरंग साधना. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी विश्वात्मक परमेश्वराकडे समस्त मानवी जीवनाच्या कल्याणाचे व सुखशांतीचे दान मागणाऱ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना सर्वप्रथम अंतःकरणपूर्वक नमन. या मानवी कल्याणाचा मूलमंत्र असणाऱ्या पसायदानावर आपल्या रसाळ वाणीतून भाष्य करणार आहेत व्यासंगी प्रवचनकार श्री विवेकजी घळसासी. वेळात वेळ काढून ते आपल्याला मार्गदर्शन करायला इथे आले म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्यांच्या परिचयाची जबाबदारी अतिशय आनंदाने उचलणाऱ्या डॉक्टर शरद कुंटे यांचेही खूप आभार. कार्यक्रमाची सुरुवात सुरेल अभंगांनी करणाऱ्या केतकी दातार कामत यांनाही मनपूर्वक धन्यवाद. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी विद्याविकास शाळेचे अध्यक्ष निवृत्त विंग कमांडर श्री डावरे सर उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानते. या विचारप्रवर्तक व्याख्यानासाठी मगाशी उल्लेख केलेले विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले आहेत, त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. तसेच विद्याविकास शाळेचे कार्यवाह ज्यांचे या व्याख्यानमालेसाठी नेहमीच सर्वतोपरी सहकार्य असते अशा श्री विनायक जांभोरकर सरांचे विशेष आभार. आजच्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून देणारे श्री संजय बेंद्रे, तसेच व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या श्री दत्तात्रय साने व श्रीयुत संजय बाबर यांनाही धन्यवाद.
आणि सरतेशेवटी माऊलीच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी व आत्मिक शांततेसाठी येथे उपस्थित राहिलेल्या आपणा सर्व जिज्ञासू श्रोत्यांचे खूप खूप आभार. अनवधानाने कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व व त्यांचेही आभार. जाता आता पुन्हा एक आठवण. कार्यक्रमाची सांगता असीमा मुजुमदार आणि सहकारी यांच्या स्वरात पसाया दानाने व तदनंतर दीप्ती डांगे यांच्या स्वरात संपूर्ण वंदे मातरमनी होणार आहे. धन्यवाद असीमाताई, दीप्तीताई आणि सहकारी. तरी सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहावे अशी विनंती करते आणि माऊलींच्या शब्दात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे अशी परमात्माकडे प्रार्थना करून हे आभार प्रदर्शन इथे थांबवते व पुढील सूत्र अमृताताईंकडे देते. धन्यवाद. यानंतर प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर शरदजी कुंटे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आत्ताच या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. आपल्या संस्कृतीमध्ये दीपाचं फार महत्त्व आहे. हे इलेक्ट्रिकचे दिवे किती प्रखर उजेड देत असले तरी यातला एकही दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही. हा दिवा मात्र छोटा दीपमालिका तयार करू शकतो, हे त्याचं महत्त्व आहे. आणि आपल्या संस्कृतीत दीपाचं दुसरं एक महत्त्व असं आहे की ज्याच्यामुळे इतरांचं केवळ भोवतालचा परिसर नाही, जीवन उजळून टाकण्याचं सामर्थ्य दीपामध्ये असतं. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धांनी जो एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे तोच अत्त दीपो भव असाच आहे. म्हणजे आपलं जीवन स्वतःचं केवळ उज्ज्वल करून घ्या असं नाही, तर सर्व जगाला प्रकाश देण्याची तयारी ठेवा. आजपर्यंत असं काम हजारो संतांनी आपल्या देशभरामध्ये सातत्याने वर्षानुवर्ष असं केलेलं आहे. आणि त्या संतांचे शब्द, त्यांची वाणी, त्यांचे विचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तेवढ्याच निष्ठेने, जिद्दीने करणारे जे दीप आहेत, त्या दीपांपैकी एक प्रखर तेजाचा दीप आपल्यासमोर उपस्थित आहे आज विवेकजी घळसाचे. मूळचे पंढरपूरचे निवासी, त्या ठिकाणचं शालेय शिक्षण झालं. MAच्या 3 पदव्या त्यांनी घेतल्या आहेत, इतिहास, तत्त्वज्ञान आणि जर्नलिझमचे देखील. जर्नलिझम विषय निवडतानाही हेतू हाच होता की आपल्याला लोकांपर्यंत काहीतरी सांगायचं, लोकांपर्यंत काहीतरी न्यायचं आहे. आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलं. लोकसत्ता, सकाळ, तरुण भारतमध्ये तर 15 वर्ष सोलापूर तरुण भारतचे ते संपादक राहिले. त्याच्याबरोबर आध्यात्मिक साधना त्यांची पहिल्यापासून सुरू होती. वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांनी प्रवचन सुरू केलं. त्यांच्या घरातही तशी परंपरा होती आधीपासून. आणि योगायोगाने त्यांना अशी आध्यात्मिक क्षेत्रातली अनेक मोठी माणसं भेटत गेली. हिमालयामध्ये जाऊन त्यांनी काही साधू पुरुषांच्या भेटी घेतल्या, त्यांचेही आशीर्वाद त्यांना मिळाले. आणि जसा दिव्याने दिवा प्रज्वलित होत जातो तसा या अनेक संतांच्या सहवासातून त्यांच्याही मध्ये अशा प्रकारे एक आपल्या तेजाची किरीट सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याची एक उर्वी, क्षमता आपोआप निर्माण झाली. केवळ तेवढं करून ते थांबले नाहीत. दीपाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की दिवा हा स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाश देतो. दुसऱ्याची घेतलेली उसनी घेतलेली ऊर्जा वापरत नाही विजेच्या दिव्यासारखी. तसं दुसऱ्याला ऊर्जा देण्यापूर्वी स्वतः जळलं पाहिजे असं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी करून दाखवलं. वनवासी कल्याणाश्रमाचे 6 वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून विवेकजी राहिले. अगदी पाड्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणच्या शिक्षण आहे, आरोग्य आहे, अनेक प्रकारच्या समस्या जाऊन सोडवण्याचं काम विवेकजींनी केलं. आणि स्वतः परिश्रम करून, स्वतः त्याग करून मग समाजाला काहीतरी सांगण्याची जी एक पात्रता निर्माण होते ती त्यांनी प्राप्त केली. प्रवचन अनेक विषयांच्यावरती ते करतात. धार्मिक अशा अनेक क्षेत्रांच्यामध्ये त्यांचा अधिकार आहे चांगला. उत्तम वक्ते आहेत. म्हणजे त्यांना अनेक श्रोत्यांनी अमृत वक्ता अशा स्वरूपाची पदवी दिलेली आहे. आज अमृताची पैजा जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरीतल्या पसायदानावरती अमृत वक्ता आज प्रवचन करणार आहे. आपल्या दृष्टीने सुवर्ण संधी आहे.
मला असं वाटतं आपण सर्वजणांनी कान सजग करून त्यांचं प्रवचन सगळ्यांनी ऐकावं, कायमचं लक्षात राहील अशा प्रकारचं त्यांचं प्रबोधन राहील. आता ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, सासी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या पवित्र दिवसाच्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिवस आहे. विश्वभरातल्या श्रमिकांच्या श्रमसाधनेला वंदन करण्याचा कामगार दिवस आहे. आज तथागत भगवान बुद्धांचंही आनंदानं आपण सगळे स्मरण करतो आहोत. अशा पवित्र दिवसाच्या या अतिशय सुखद, आनंददायी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला व्याख्यानामध्ये मधून मधून जागा करण्यासाठी कोकिळ पूजन पण चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना, व्यासपीठावरच्या मान्यवरांना, भगिनींना माझं मनापासून रामराम. ज्यांच्या स्मृतीनिमित्त ही व्याख्यानमाला होते आहे त्याचं अधिष्ठान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. ही पाठशाला सहसंयोजक आहे अशा शिक्षण महर्षी जांभोरकर गुरुजींच्या चरणी शतशत वंदन करतो. सुरुवातीलाच एक विनंती करतो. माझा जो परिचय करून दिला तो जेवढ्या लवकर तुम्ही विसराल तेवढ्या लवकर मला पुढच्या मोकळेपणाने बोलता येईल. आपण ज्याला बोलवलंय तो बोलवण्याच्या योग्यतेचा आहे असा भ्रम निर्माण करण्यासाठी संयोजक नेहमीच जरा बडाचढा कर परिचय करून देत असतात. पण मी आपल्या एकासाठी धन्यवाद देतो की आपण दिवा म्हणाला, दिवटा म्हणाला नाही, याबद्दल मी आपलं खूप आभारी आहे. तसंही गावाकडचा आहे मी, त्यामुळं पुण्यासारख्या प्रज्ञावान श्रोत्यांच्या समोर बोलताना नेहमीच ततपप होतं. त्याचं कारण आपण इतक्या जणांचं इतके वेळा इतक्या वेगवेगळ्या आयामानी चिंतन ऐकलेलं असतं की माझ्यासारख्या एका गावखेड्यावरच्या विद्यार्थ्याचं ऐकणं हे म्हणजे थोडस मनाला क्लेश देणारं, त्रास देणारं असतं. पण आपल्याकडे संस्कृत साहित्यामध्ये, विशेषतः नाट्यलेखनामध्ये, सादरीकरणामध्ये नाटकातले जे गंभीर प्रसंग असतात ते झाल्यानंतर एक विदूषक प्रवेश नावाचा पण प्रसंग असतो की गंभीर सगळी चर्चा, तो अभिनय, राणा भीमदेवी थाटातली संवाद फेक, त्यानंतर थोडस श्रोत्यांना लढीवाळपणाने काहीतरी सांगितलं जावं आणि ताण कमी व्हावा, तशी माझी भूमिका आहे. योगायोगानं हे 7वं व्याख्यान आहे आणि 7 या शब्दाला सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये एक विलक्षण स्थान आहे. संख्याशास्त्राच्या दृष्टीनं जे विचार करतात त्यांना तर माहिती आहेच, पण 7 ही एक फार महत्वाची संख्या आहे. आपण प्रातस्मरणामध्ये सप्तार्णवा, सप्तकुलाशलाश, सप्तर्षयो, द्वीप वनानि सप्त, भूरादि कृत्वा भुवनानि सप्त, कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम, असं म्हणून जे जे 7 वैशिष्ट्य आहेत, सप्तरंग आहेत, सप्तस्वर आहे, स्वप्त कला आहे आविष्कृतीच्या, अशा 7व्या श्रेणीवर मला बोलायला मिळतंय, हा माझा गौरव आहे. औपचारिक दृष्टीने मी काही बोलत नाही, अतिशय मनापासून बोलतो. आज सकाळी आळंदीला एका कार्यक्रमाला गेलो होतो. माऊलींना मी मनोमन प्रार्थना केली की अगदी सुविध अशा श्रोत्यांच्या समोर मला आपलाच विषय मांडायचा आहे माऊली, तर मला बळ द्या. माऊलींनी सांगितलं की काळजी करू नको, मी रेड्यामुखी वेद बोलवू शकतो, तर तू बऱ्यापैकी बोलशीलच त्यामुळे काही चिंता नाही. सामान्यतः
संतांच्या सगळ्या साहित्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं जाणती माणसं बघतात. श्रद्धेने बघणारे तर आपण सगळे आहोतच. जे भक्त भाविक आहेत ते अतिशय आत्मीयतेने, श्रद्धेने या संत साहित्याचं आस्वादन करत असतात. आणखीन एक वर्ग आहे की ज्याला ढोबळमानानं शिक्षित वर्ग म्हटला जातो. भाषेचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हटलं जातं. असे लोक वाङ्मय, साहित्य या अंगानं संत साहित्याकडे बघतात. संत साहित्य असं आहे की कोणालाही सहजपणाने भुरळ पडू शकते. पण संत साहित्याची सर्वच वाक मार्गावरची जी विशेषता असते ती आहेच, संतांनी जे जे म्हणून काही आविष्कृत केलं आपल्या शब्द माध्यमातून त्याला एक वाच्यार्थ असतोच, एक लौकिक अर्थही असतो. त्याच्या पलीकडे जाऊन संतांच्या साहित्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे की संतांनी आपलं समग्र वाङ्मय केवळ वाच्यार्थ, केवळ लौकिक अर्थ एवढ्याच अंगाने लिहिलेलं नाही. श्रीमद भागवताविषयी असं म्हटलं जातं की वेदव्यासाने सारी भागवत कथा समाधी भाषेमध्ये लिहिलेली आहे. या अंगाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. समाधी भाषेमधला याचा अर्थ असा की वरवर पाहिलं तर आपल्याला एखादं कथानक वाटतं. ढोबळमानाने त्याच्याकडे लक्ष दिलं तर असं वाटतं की काहीतरी संसूचन आहे. अधिक खोलात गेल्यानंतर त्या शब्दांचा अन्वय, अर्थ, भावार्थ, गूढार्थ हे थोडं थोडं उकलाय लागतं. पण समाधी भाषेतल्या वाङ्मयाकडे बघण्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते. अनेक ठिकाणी, अनेक वेळा, अनेक पद्धतीनं माऊलींच्या पसायदानाला विश्व प्रार्थना म्हटलं जातं. ती तशी आहेच. आणि ती प्रार्थना आहे असं म्हटल्यानंतर त्या प्रार्थनेच्या भावाचं आविष्करण बहिर्गामी आहे असं वाटण्याची एक शक्यता असते. असं वाटल्याने नुकसान काहीच होत नाही. नुकसान तर सोडाच, लाभही होतो. कारण का भवतु सब मंगलम तथागतांच्या या शब्दासारखं सगळ्यांचं कल्याण करण्याची कामना ज्या मनामध्ये येते त्या मना इतकं पुष्ट, सुसंस्कृत, संवेदनशील मन दुसरं कुठलं नसतं. त्यामुळे ही प्रार्थना म्हणून म्हणणं, प्रार्थना म्हणून या सगळ्या 9 ओव्यांच्याकडे बघणं हे स्वाभाविक आहे, छान आहे, आनंददायी पण आहे. पण आपल्या सनातन परंपरेमध्ये एखाद्या आध्यात्मिक तत्वाचं अनुसरण करताना, अनुभूती घेताना अधिक खोलात जायला आपल्याला निर्दिष्ट केलेलं आहे. असं सांगितलं की केवळ शब्द नको पकडू, शब्द महत्वाचे आहेत, त्याशिवाय ये हृदयीचं ते हृदयी घालता येतच नाही. पण शब्दच पकडू आपण तर शब्दांच्या पलीकडे लपलेलं अर्थाचं एक अथांग आकाश असतं. ते आपल्या कवेमध्ये येण्याची शक्यता क्षीण होत जाते. आणि एके ठिकाणी अशी प्रार्थना करत राहणं हीच त्या वाङ्मय आविष्कृतीची परिपूर्णता आहे असा एक अपसमज आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून या सगळ्या पसायदानाकडे बघत असताना शीर्षकावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की ही केवळ विश्व कल्याणासाठी म्हणायची प्रार्थना नाही आहे. तशी ती आहे असं म्हणल्याने कोणत्याही पातळीवरचं नुकसान होत नाही हे अधोरेखित करतो मी. पण ही केवळ नुसती प्रार्थना आहे असं म्हटलं तर ती वेळापत्रकाचा एक भाग बनून जाते, कळत ना कळत. पण ही प्रार्थना नसून साधकासाठी एक अंतरंग साधन आहे. साधक आध्यात्मिक मार्गावरती वाटचाल जशी जशी करायला लागतो तसा तसा या प्रार्थनेचा जो अत्यंत गर्भित अर्थ आहे, आणि नुसता अर्थ नाही तर या अर्थाच्या उद्घोषातून निर्माण होणाऱ्या
अनुभूतीचा आणि त्या अनुभूतीचा आपल्या अंतरंगावर होणाऱ्या परिणामाचा सुद्धा सूक्ष्म पातळीवरती विचार केला जाऊ शकतो. पसायदान प्रार्थना आहेच, पण त्याहून अधिक ती अंतरंग साधना आहे. असं म्हणण्याचं कारण असं की माऊलींचं समग्र साहित्य हे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळा अधिकार असणाऱ्या भाविकांच्यासाठी, भक्तांच्यासाठी आणि त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपाच्या साधकांच्यासाठी आहे. माऊलींना माहिती होते की समाज एका पद्धतीची अभिरुची असणारा नसतो. नाट्यशास्त्रामध्ये भरतांनी जसं म्हटलं, भरत मुनींनी, नाट्यम भिन्न रुचिर्जनस्य बहुधापेक्यम समाराधनम. अनेक प्रकारच्या अभिरुची असणाऱ्या श्रोत्यांची एकत्र केलेली समाराधना म्हणजे नाटक आहे. आजकालच्या नाटकांविषयी नाही बोलत, चांगल्या नाटकांविषयी बोलत. मग असं असेल तर माऊलींच्या संपूर्ण वाङ्मय वैभवामध्ये माऊलींनी कसा कसा विचार केला. एक तर संतांचा स्वभाव आहे अधिकार तैसा करू उपदेश. म्हणजे समोर माणूस दिसला आहे तर त्याच्या अधिकाराची मुळीच पर्वा न करता ते त्याच्यावरती सगळं ओतायला सुरुवात करत नाही. कारण का ते मराठीचे प्राध्यापक नसतात. त्यांना माहिती आहे की ह्याला किती कळेल, या जमिनीची तहान किती आहे, या जमिनीची भूक किती आहे, आणि त्याही पेक्षा या जमिनीमध्ये काय पेरलं गेल्यानंतर सुफलित होईल याचं भान संत प्रत्येक पातळीवर ठेवतात. माऊली त्यातले अग्रेसर आहे. सामान्य संसारी जीवांच्यासाठी वेदांत सांगणं ही कठीण गोष्ट आहे. कारण का भल्या भल्यांना वेदांत कळतोच अशातला भाग नाही. आणि वेदांत हा नुसता शब्दांचा खेळ नाही आहे. पण शब्द म्हणून त्याच्याकडे बघणारे तर अधिक गोंधळलेले असतात. आणि मग वेद उपनिषद हे एका पातळीवर जणू काही पाखंड आहे. इथपर्यंत त्याचा अभ्यास करणाऱ्यांचंही मत होण्याचा धोका असतो. पण संत चतुर आहे, चांगल्या अर्थाने हा शब्द चतुर वापरतोय. त्यांना माहिती आहे की ही जमीन किती उपजाऊ आहे, त्यात काय पेरायचं आहे. मग सामान्य संसारी माणसांच्यासाठी माऊलीने हरिपाठ दिला. हरिपाठाकडे सुद्धा आपण बघतो ना तर असं वाटतं की किती सोपं आहे. पण हरिपाठाचा अभ्यास करायला लागलो म्हणजे हरिपाठावरती ध्यान द्यायला लागलो की लक्षात येतं की ह्यातले प्रत्येक चरण अत्यंत कठीण आहे. एखादं चटकदार छान गाणं सहज कोणीही गुणगुणू शकतं असं चाल बांधली असेल तर गाण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. पण गाता गाता त्यांच्या लक्षात येतं की ही सहज सोपी वाटणारी चाल इतकी सोपी नाही. ही गायची असेल तर कंठाची खूप तयारी पाहिजे, म्हणजे कंठाची साधना पाहिजे. हरिपाठाच्या बाबतीमध्ये असंच होतं की देवाची यद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला. किती सोपं आहे ना. जेव्हा देवाच्या दारात क्षणभर उभा राहायला लागतो तेव्हा काय होतं, आपण उभा राहायचा प्रयत्न करत नाही. आपण तर जाता जाता गाडीची काच खाली करून नमस्कार करून वैकुंठाची जागा फिक्स करणारे लोक. असं होत नसतं. असं झालं असतं तर हे टिकलं नसतं. देवाच्या दारात क्षणभर उभं राहायचं तर हा क्षण म्हणजे तुमच्या माझ्या घड्याळात दाखवला जाणारा क्षण नाहीये. ज्या एका क्षणाने इक्ष्वाकू कुळातल्या खटवांगाला मुक्ती प्राप्त करून दिली तो क्षण आहे. आणि हा क्षण इतका जागृतीचा असतो की ही जागृती आपल्याला विचार करायला बाध्य करते की हे देवाचं दार कुठे आहे. पंढरपूरला, पर्वतीच्या टेकडीवर, ओंकारेश्वरवर, कसबा गणपतीवर, अंबाबाई समोर कोल्हापूरला. सवय लागावी म्हणून हे ठिकाणं आहेत, पण देवाचं दार तिकडे कुठे नसतंच. जो हरिपाठावरती ध्यान करतो त्याच्या लक्षात येतं की माऊली मऊ करून भात भरवतायत, पण भरवायचा आहे त्यांना भात नाही. केवळ पोटही भरावं अशी त्यांची इच्छा नाही आहे. पोटाच्या वर या भोगत्याने कधीतरी उठावं आणि हृदयापर्यंत पोचावं अशी तळमळ आईच्याकडे असते.
जुन्या काळातल्या आयांच्याकडे असे, असं आपण म्हणू. म्हणजे फार माऊली आपल्याला संपूर्ण हरिपाठामध्ये एका योग मार्गाकडे घेऊन जायला लागतात. आपली बैठक जशी जशी पक्की होते आपल्या लक्षात यायला लागतात. याला समाधी भाषाच म्हणतात. वरवर आकर्षक आहे, पण बसल्यानंतर लक्षात येते की खूप गहन आहे. चांगदेव 65 हा आपल्याला असं वाटतं की चांगदेवासारख्या एका कोऱ्या करकरीत माणसाला कान पिळून केलेला उपदेश आहे. तर असंही नाही आहे. तर हटमार्गावर भक्ती मार्गाचा केवढा असर असू शकतो. आणि हटमार्ग असो, हटयोग ज्याला म्हणतो, ज्ञानमार्ग असो किंवा भक्तीचा असो, याच्या समन्वयाचं सूत्र काय आहे, चांगदेव 65 आपल्याला ते उलगडून दाखवते. प्रस्तावना थोडीशी लांबते अशासाठी की मला समाधी भाषेकडे आपल्याला न्यायचं आहे. चांगदेव 65 वाचता वाचता आपल्या लक्षात येतं की जे ज्ञान आहे ते जर केवळ शब्द ज्ञान असेल तर जीवनामध्ये त्याची आपल्याला आनंद घेण्याची स्थिती कधीच प्राप्त होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जसं म्हटलं की शब्द खूप तुला माहिती आहेत, त्यांनी तुम्हाला मला तर फटकारलंच, पण वेदांनाही सांगितलं वेद अनंत बोलला, पण शेवटी अर्थ काय निघाला. अर्थ काय निघाला आहे ना, ही अंतरंग साधनेची सुरुवात असते. आणि मग शब्द हे फार महत्वाचे ठरत नाहीत तिथे. श्रीमदाद्य शंकराचार्य तर असं म्हणतात की तुम्ही शब्दांचा फार विचार करतच बसू नका. शब्द जालम महारण्यम बुद्धी भ्रमणकारक. शब्दांच्या मागे जायला गेलं ना तर ते एका जंगलामध्ये अडकून जाऊन बुद्धी भ्रमित होईल. मग काय करायला पाहिजे, शब्दविना संवादीजे इथपर्यंत पोचलं पाहिजे. हे कधी होऊ शकतं, जेव्हा आसन सिद्धी होते तेव्हा होऊ शकतं. ही आसन सिद्धी म्हणजे मांडी मारून पालती घालून पद्मासनात पाठीचा कणा ताठ अशा अर्थाने म्हटलेलं नाही. श्री शुकदेवानी असं सांगितलं की शब्दांच्या पलीकडचं जर काही समजून घ्यायचं असेल तर त्या तत्वज्ञानांवरची बैठक पक्की असली पाहिजे. त्याला जिता सनो असा शब्द शुकदेवांनी वापरला परीक्षिताशी बोलताना. ते म्हणाले की तू आसन पक्क कर. आसन पक्क्यामध्ये 3 अर्थ येतात. एक तर शरीर स्थिर कर, मन स्थिर कर, आणि ज्या तत्वज्ञानाचा तुला मागोवा घ्यायचा आहे त्या तत्वज्ञानावरची निष्ठा अटल कर. पण एवढे नाही भक्त का, तर आपल्याला असं वाटतं की 15 मिनिटं ताट बसलो, डोळे मिटला, भ्रुकुटी मध्यावरती ध्यान केंद्रित केलं, आणि कधी कधी तिथे आपल्याला ज्योती वगैरे पण दिसायला लागते. असं म्हणावं 4 लोकात बरं दिसतं आणि लोक आपल्याला मोठं वगैरे मानायला लागतात, तर ते म्हणत राहावं तसं, कधीतरी ज्योती दिसेलच. पण श्री शुकदेवजी महाराज असं म्हणतात की एवढ्याने पुरत नाही. जिता सण झाल्यानंतर जिता श्वासावरती तुझं नियंत्रण असलं पाहिजे. ते नियंत्रण झालं तरच अंतरंग साधनेचं कवाड किलकिलं होतं, उघडत नाहीच, किलकिलं होतं. मग ते म्हणतात श्वासावरती नियंत्रण आलं म्हणजे पुन्हा श्रीमंत लोक पहाटे टीव्ही समोर बसून करतात तो प्राणायाम नव्हे, खरा प्राणायाम. मग ते म्हणतात एवढ्यानी नाही होणार. जिथं संघ, तुला संघावर सुद्धा विजय मिळवता आला पाहिजे. आणि संघाचा अर्थ असा की कोणतीही आध्यात्मिक काम करत, साधना करत असताना सुरुवात मी पासून होत जरी असली तरी त्याचा अंतिम पडाव हा केवळ विश्वाच्या नाही तर ब्रह्मांडाच्या कल्याणाचा असला पाहिजे. आणि यासाठी तुला काय करावं लागेल, प्रथम पुरुषी एकवचनीशी जोडल्या गेलेल्या सगळ्या विषयातून बाहेर यावं लागेल, संघातून बाहेर यावं लागेल. आणि मग असं बाहेर यायचं असेल तर सगळ्यात कठीण काय आहे, तर जितेंद्रिया, तुला इंद्रियांवर विजय मिळवावा लागेल. एकदा हे कळायला लागलं आपल्याला की मग साधे साधे अभंग सुद्धा एका योग मार्गाकडे आपल्याला कसं घेऊन जात आहे सगळं तुमच्या माझ्या संसारी लोकांसाठीच. कारण का संसारा इतका कठीण आणि श्रेष्ठ योग जगाच्या पाठीवर दुसरा कुठला नाही. कठीण आहे तो.
हिमालयात जाऊन बसणं आणि ध्यानधारणा करणं सोपं आहे, पण आपण जपाला बसल्यानंतर दूध उतू चाललंय इकडे लक्ष न जाणं फार कठीण आहे. आणि दूध उतू जात असताना खाणाखुणा करून शेजारच्याला सांगणं की गॅस बंद कर, याने साधना होऊ शकत नाही. हिमालयात त्या मनाने सोपं आहे, पण प्रपंचात राहायचं आणि साधना करायची तर श्री शुकदेवांनी सांगितलेल्या या 4 नियमांचा पण आपल्याला विचार करावा लागतो. कारण का हिमालयात, निर्जन ठिकाणी, वनात संघर्षविहीन स्थिती येऊ शकते, प्रपंचामध्ये ती येऊ शकत नाही. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. पण नुसतं युद्ध बाहेरच्यांशी आहे का? तर रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग यानंतर तुकोबाराय जे म्हणतात की बाहेर जग आहे आणि आत मन आहे. बघा, या सगळ्याचं संतुलन करता करता साधक परिपक्व व्हायला लागतो की आपल्याला हे 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 करायचंय. आणि मग असं करताना शब्दांशी रेंगाळलो तर त्याची एक कलात्मक आविष्कृती होऊ शकेल. मी एका बँकेच्या वार्षिक सभेला गेलो होतो. तिथे अहवालाचं विमोचन होतं आणि त्याच्या मुखपृष्ठावरती एक चित्र होतं. किती साली सुरू झाली, किती डिपॉझिट, एनपीए 0, अमुक तमुक तमुक, किती कर्ज दिली, असं करत करत तो बाण वरती जातो. ऑडिटरची चतुराई असते, पण जातो तरी. आणि खाली लिहिलं होतं त्यांनी, इवलेचे रूप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. हा काय शब्दार्थ आहे, हा काय वाच्यार्थ आहे. त्याला माहिती आहे वेल असतो, तो लावला, पाणी घातलं तर तो उंच होतो, मग त्याला फुलंही येतात. आणि मग अशी त्या वेलाची प्रगती जशी आहे तशी आमच्या बँकेची आहे. असं तर बँकेतले लोक भाषेचा अभ्यास करतात की नाही माहित नाही, पण बहुधा त्यांनी केलेला नसावा, निदान संत साहित्यात. तर मी त्यांना म्हटलं की ही ओळ कुठून गाठली, तेव्हा माहित नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातली. असं ज्ञानेश्वर महाराजांचे वडील कुठल्या बँकेचे चेअरमन होते. तर ते म्हणाले असं का विचारताय. तर पत्रकारांनी जितकं मोफट असलं पाहिजे तेवढं मी आहे, थोडं जास्तच आहे पण आहे. तर मी त्यांना म्हटलं की ह्याचा अर्थ काय होतो. ते म्हणाले की शून्यातून सुरुवात करून इथपर्यंत गेलो. मी म्हटलं की तुमच्या बँकेची प्रगती व्हावी, पण ज्ञानेश्वर महाराजांना इतकं स्वस्त करू नका. तुमच्या बँकेची प्रगती दाखवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा कॉपीरायटर सारखा वापर करू नका. ही नुसती चूक नाहीये, तर हा अपराध आहे. तर ते म्हणाले म्हणजे काय. मग मी म्हटलं की आजचं प्रवचन बँकेवर करू की माऊलींच्या ह्या वाक्यावर करू. ते म्हणाले दोन्ही करा. इवलेसे रूप, आता इथे समाधी भाषा अधिक कळेल. लावियले द्वारी, कुठलं द्वार, कारण का आसन सिद्ध नाही. आपल्याला वाटतं की कुठलंही दार, अंगण, घराचं दार, परसदार किंवा पहाटे उठणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शेजाऱ्यांच्या अंगणातलं रोप. पहाटे फुलं काढायला सोपं असतं, शेजाऱ्यांनी लावलेली. ती पण ज्येष्ठ नागरिकांची एक साधनाच असते. मी म्हटलं की हे दार नाहीये ते. आपला देह दशद्वाराचा याची तुम्हाला कल्पना आहे का. ते म्हणाले की आरबीआयचं ऑडिट परवडलं, 4 भेट वस्तू दिल्या तर पाहिजे तसा रिपोर्ट तरी लिहितो. हा आता आपलं ऑडिट. मी म्हटलं की जिथे मूलाधार चक्र आहे, ते मूलाधार तत्व आपल्या देहाच्या अगदी खाली बैठकीच्या ठिकाणी गुदद्वाराजवळ, त्या दारामध्ये इवलेसे रोप लावलंय. ते रोप आहे कुंडलिनी. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. तर ही कुंडलिनी आपल्या पाठीच्या कण्याला सर्पाकार वेटोळे घालत वृक्षावरती, मांडवावरती वेल जशी चढते तशी चढत चढत
आणि तिचा वेलू गेला गगनावरी, तर हे गगन कुठलं? तर हे गगन म्हणजे हे गगन नाही आहे. खरं सांगू, संत जेव्हा बोलतात ना तेव्हा ते बाहेरचं काहीच निर्दिष्ट करत नाही. ते पकडून पकडून आपल्याला आत न्यायचा प्रयत्न करतात, पण आपण इतके लबाड आहोत. आपण बाहेर पळतो, आत उतरायला तयार नाही. याचं पण एक मानसशास्त्रीय कारण आहे. बाहेर भ्रम आहे, त्यामुळे तिथे रमता येतं. आत भीषण वास्तव आहे, तिथे बघण्याला फार धैर्य लागतं. भक्ती सुळावरची पोळी म्हटलं जातं. व्यवहार म्हणतो की डोळे उघडे ठेव, कारण का खोटच बघायचंय. अध्यात्म म्हणतं की डोळे मीठ, म्हणजे खरं काय आहे ते तुला कळेल. डोळे मिटायला डोळे उघडे ठेवण्यापेक्षा जास्त धैर्य लागतं, साहस लागतं. मग ते गगन कुठलं आहे? तर ते आहे चिदाकाश. त्या कुंडलिनीच्या प्रवासाचा मार्ग हळूहळू हळू ऊर्ध्वगामी होत चिदाकाशामध्ये जातो, तेव्हा ते एका अमृतबिंदूचं स्त्रवण होतं. आणि त्या अमृतबिंदूच्या स्त्रवणानंतर जिवंत असो व नसो यात्रा संपते आणि एक समाधी अवस्था प्राप्त होते. कसली गडबड नाही, कसली घाई नाही, कसला गोंधळ नाही. आणि ती जी शुभ्रतेची अवस्था आहे त्याचं प्रतीक आहे मोगरा. आणि मग असा आध्यात्मिक, योगिक आणि भक्तीनेही प्राप्त होणारा हा विलक्षण शुभ्रतेचा अनुभव आहे, ते आहे अद्वैत. मग मोगरा फुलला तर मोगऱ्याच्या फुलण्याचा काळ लौकिकामध्ये उष्मा असतो आणि मोगरा आपल्याला शीतलता देत असतो. माझ्या चारही बाजूला कितीही दाह असो, मी जेव्हा अशा पद्धतीनं तो वेलू गगनावर नेतो, मोगरा फुलतो. मग ती अनुभूती अखंड असते. ती आली आणि गेली, ती वामकुक्षी नसते. ती भाषण ऐकता ऐकता येणारी झपकी नसते. ती एक अखंड शून्य, महाशून्य अवस्था असते. आणि मग तिथे तो आनंद गोळा करता करता माऊली बोलते आहे, कळी वेचिता बहरू, फुले वेचिता बहरू, कळी असे आला. म्हणजे मी पूर्णतः व्यस्तो आहे आणि असं लक्षात येते की योग अनुभवातल्या कित्येक कलिका अजून उमरलेल्या नाहीत, त्या उमलवायच्या. आणि मग असा सगळा मोठा अनुभव घेऊन तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचा. आता विठ्ठलाच्या चरणी म्हणजे पुन्हा बाहेर जाणं आलं तर संतांना तो 28 युग उभा असलेला विठ्ठल 100% अपेक्षित नाही आहे. त्यांना एक वेगळा विठ्ठल अपेक्षित आहे. द.रा. बेंद्रे नावाच्या एका कन्नड महाकवींना एका पाश्चात्य विचारवंतांनी विचारलं, जेव्हा ते पंढरपूरला गेले, हे विठ्ठल काय आहे? तर द.रा. बेंद्रे म्हणाले की आता भक्ती संप्रदायाचा गंधच नसणाऱ्या या पाश्चात्य माणसाला काय समजावून सांगू. ते म्हणाले की खरंच विठ्ठल काय? तर ते म्हणाले, इट्स अ व्हायटल, सो दॅट इट्स अ विठ्ठल, इट्स अ व्हेरी व्हायटल. ते व्हायटल काय आहे तुमच्या माझ्या अस्तित्वात? तर ते बाहेर नाही, ते आत आहे. आणि मग माऊली हरिपाठ असो, अभंग असो, कूट अभंग असो, विरहिणी असो, अनुभवामृत असो, ज्ञानेश्वरी असो, सगळ्यामधून ते निव्वळ भक्ती सांगतात तशातला भाग नाही, तर योगाचे गहनतम अनुभव आपल्या समोर ते एका वेगळ्या भाषेत मांडतात. आपण जितकी साधना वाढवू त्या साध्या शब्दांचा अर्थ आपल्याला विलक्षण गहराईमध्ये नेऊन एक वेगळी अनुभूती देणारा असतो. पसायदान तसा आहे. पसायदान निव्वळ प्रार्थना आहे तर शेकडो प्रार्थना आहे. हीच एवढी अमर का झाली? अमर, अवीट आणि अखंड या तिन्ही गुणांनी परिपूर्ण असलेली प्रार्थना. कितीतरी प्रार्थना आहेत, सुंदर सुंदर प्रार्थना आहेत, वाङ्मयी मूल्य श्रेष्ठ असलेल्या प्रार्थना आहेत, पण केवळ भाबडेपणाने आपण पसायदान म्हणत नाही आहोत. परंपरेची अशी अपेक्षा आहे की हळूहळू पसायदानावर बैठक मार. आणि मग तुझ्या असं लक्षात येईल की साधन मार्गामध्ये प्रारंभीच्या अवस्थेमध्ये, आणि हे अगदी आवश्यक आहे, अटळ आहे, छान पण आहे की पहिल्यांदा तर बाहेरूनच सुरुवात होते.
मग हळूहळू आत गहराईत आपण उतरतो. जसं मी पूजेचं म्हटलं, पाणी घेतल्यानंतर संकल्प सोडतो आपण. तर पहिलं वाक्य काय म्हणतो? अहम विवेक शर्मणा अमका वासरे तमके नक्षत्रे तमके मासे नर्मदा तीरे अमक्या ठिकाणी. मग पुत्र पौत्र धन धान्य कुटुंब क्षेम कल्याणार्थम करिष्यामी. सुरुवात मी पासून आहे, माझ्यापासून आहे, माझे जे आहेत त्यांच्यापासून आहे. अशी आपली रोजची पूजा सुद्धा सुरुवात मी पासून होते, सांगता शांती मंत्रांनी होते. शांती मंत्र आपण म्हणतो न म्हणतो असं नाही, पण अपेक्षित आहे की तो म्हणावा. कारण का त्यामुळं अंतरंग साधनेचा एक आराखडा आपल्या समोर येतो की हो, सुरुवात मी पासूनच करायची. कारण का मी टाळता येत नाही. पसायदानामध्ये मज द्यावे असंच म्हटलंय. सगळ्यांना द्यावे असं नाही म्हटलं. मला दे, मी मागतोय. पण मी पासून सुरुवात झालेली साधना शांती मंत्रापाशी जाते आणि माझ्या कुटुंबाचं क्षेम कल्याण मागता 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 माझं सनातन वैदिक धर्माने परिपुष्ट केलेलं अंतर्मन कधी विश्वात्मक होतं हे मला कळतच नाही. त्या विश्वात्मकतेची अनुभूती बाहेर नाही, आत घ्यायची. शांती मंत्र म्हणतो धौव शांती, अंतरिक्ष शांती, वनस्पती शांती, आपस शांती, अमकी शांती. अद्भुत परंपरा आहे. एवढ्यानी समाधान झालं नाही आपल्या ऋषीमुनींचं. ते असं म्हणतात की ही सगळी सगळ्या ब्रह्मांडाची शांती मला पाहिजे आहे, पण ह्या बिचाऱ्या शांतीचं काय करायचं? तर शांती ही सुशांती हो अशी प्रार्थना करतात. आणि या सगळ्या शांती मंत्राचा मी पासून सुरू झालेल्या उपासनेचा षडोपचार असो पंचोपचार असो, फलश्रुती काय मागितली आहे? यतो यत समीहसे ततो हम अभयं करू भयं न पशुभ्या. म्हणजे माझ्या जवळ येणाऱ्या कुणालाही, मनुष्य असो पशु असो वनस्पती असो, कुणालाही भय वाटलं नाही पाहिजे. मग अशी निर्भयता कुणालाही येते ज्याची अंतरंग साधना पक्की झालेली. म्हणून जगाच्या कल्याणासाठी माऊली बोलतायत हे तर खरंच आहे. ते तसं मानलं गेल्याने काही बिघडत नाही. खरं तर विश्वाच्या व्यासपीठावरही प्रतिदिन ही प्रार्थना म्हटली जावी. पण पसायदान अंतरंग साधना आहे. आता हरदासाची कथा मूळ पदावर आहे. हे नेमकं काय आहे? आता विश्वात्मके देवे. आता वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकरांनी याच्यावरती थक्क करून टाकणारं भाष्य केलंय 2 अक्षरांवर. आता. आपण सामान्यतः आता म्हणजे नाव, ओके, मी हे केलं आता. तर माऊलींना आता इथून पसायदान सुरुवात करण्याची आवश्यकता वाटली. ह्याचा अर्थच असा आहे की भाष्यकारांना वाट पुसत पुसत मी आतापर्यंत आलो. सद्गुरूंची आज्ञा मी परिपूर्णपणाने अंगीकारली, त्यानुसार मी हरिसंकीर्तन केलं. आता याचा अर्थ स्थूल मनाने, स्थूल देहाकडून स्थूल श्रोत्यांसाठी किंवा भक्तांसाठी जे व्यापकपणाने मांडायचं होतं ते आणि सूक्ष्मपणाने मांडायचं होतं तेही मांडून झाल्यामुळं माझी बहिरंग साधना संपलेली आहे. आता आपल्याला वाटतं ते विश्व कल्याणासाठी आहे, ते छानच आहे बरं, पण ते विश्व कल्याणासाठी तितकं नाही जितकं आपण मानतो. कारण का विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करण्याची अवकात कोणाची असते? ज्याला आत्मकल्याण साधलंय. म्हणजे माझ्या अंगावरच धड कपडे नाहीत आणि मी एखाद्या निर्वस्त्र माणसाकडून बघून हसायला लागलो किंवा खूप कामना करत राहिलो की तुला भरजरी वस्त्र मिळावे, तर ती बोलाची कडी बोलाचा भात होईल. मला पसायदान कळालंय का, प्राप्त झालंय का? आणि माऊली अशा एका विश्वसनीय व्यासपीठावरती उभं राहून बोलतायत की मी हे सगळं केलंय, आता मला काही मागायचा हक्क आहे. आणि असा मागायचा हक्क मला प्राप्त झालाय. आणि जे मी केलेलं आहे ते काय केलंय मला माहिती आहे. ते काय केलंय मला माहिती आहे आणि माझ्या हातून ते कसं घडलं हेही माहिती. किती सुंदर आहे, उलगडा.
सामान्यतः आपल्याला वाटतं की आपण केलं म्हणजे आपणच केलं. आपण करत नसलो. आपल्या हातून होतं फक्त. काही आपण करत नाही. आणि म्हणून माऊलींचा विनम्रता आहे ना, ही अंतरंग साधनेतली एक माधुर्य अवस्था आहे. ते काय म्हणतात की धर्मसंकीर्तन मी सिद्धीच नेले. हे खरं आहे. पण हे मी नेलं म्हणजे काय नेलं, तर तुम्ही सांगितलं म्हणून उचललं आणि नेलं. येथ माझे जी उरले पाईकपण. मी तर केवळ हमाल भारवाही आहे. आता एकदा हा अर्थ आपल्याला आतामधून कळाला की पहिली अंतरंग साधना काय होते की ईश्वराला न आवडणारा एक दुर्गुण आपल्या आतून शनै शनै हा क्षर पावायला लागतो. ईश्वराला न आवडणारा दुर्गुण कोणता आहे? अहंकार. मी केलं आहे असं म्हणतो आहोत तोपर्यंत आपला मी अगदी बावना आहे. आणि मज द्यावे मधला मी जो आहे ना, तो विलक्षण मोठा आहे. अक्षरात फरक नाही, शब्दात फरक नाही, अर्थाचा एवढा आयाम आहे की आपण थक्क होऊन जातो. माझं पाईक पण उरलंय, म्हणजे मी फक्त पाईक आहे. मी हमाल भारवाही आहे. माझी या अधिकारी नाही मी बोलत. बघा, सद्वांच्या संतांची अनुभूती एकसारखी आहे. ते म्हणतात की मी नाही केलं. मी करता म्हणशील तर बुडेल, करता राम म्हणशील तर यश प्राप्त होईल. समर्थही तीच भाषा बोलताय. पहिल्या पातळीवरती ज्याचा अहंकार हळूहळू हळू विरळ होत गेला आहे, त्याला आता हा शब्द वापरायचा अधिकार आहे. जेव्हा मी पसायदान म्हणेन तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारेन की माझ्या अहंकाराची आत्ताची स्थिती काय आहे. माझा अहंकार जिथे आहे तिथेच आहे. इतकी वर्ष मी पसायदान गातो आहे, म्हणतो आहे, ऐकतो आहे, अभ्यासतो आहे, की थोडा खाली गेलाय. थोडा, घाई नाही, ओरबडायचं नाही आहे. धसमुसळपणा तर भक्तीला शोभतच नाही. अति हळुवारपणे चित्त आणवणे. माऊलींचे एक एक शब्द आपण लक्षात घेतले ना, तर साधनेचे इतके पदर उलगडतात. पण तितक्या खोलात आता जायला नको. ते म्हणतात की हळुवारपणाने सगळं करायचं आणि विचारायचं काल माझ्या अहंकाराचं स्तर, आज सकाळचा माझ्या अहंकाराचा स्तर, आत्ता. तो जर खाली 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 जात असेल तर मला आता असं म्हणून काही मागायचा अधिकार प्राप्त होतो. आता हे बाहेर बघून आणि सगळ्यांचं भलं हो एवढीच भावना ठेवून, ही अतिशय मांगलिक भावना. तरीही मीच धड नाही, तिथे इतरांच्या मांगल्याचा मी विचार करणं म्हणजे वांझोटीने डोहाळे लागल्याचा आभास निर्माण करणं. मी कुठे आहे, मी कोणत्या स्तरावर आहे. गंमत अशी आहे की आता म्हणून झाल्यानंतर माऊली ज्याला साकडं घालतायत ना, तो विटेवर उभा नाही आहे, तो धनुष्यबाण घेऊन उभा नाही, तो गदा घेऊन उभा नाही, तो गोश्वान घेऊन उभा नाही, तो कैलासाधिपती नाही, विश्वात्मक आहे. आता विश्वात्मक जे तत्व आहे तेच ईश तत्व आहे. आणि या ईश तत्वाची तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी मांडणी केली आहे ते विश्वात्मक आहे आणि विश्वातीत आहे. अद्भुत आहे ना. ते विश्वात्मक तर आहेच, विश्वातीतही आहे. म्हणजे काय, विश्व जे दृश्यमान जगत आहे ते नसलं तरी तो असणार आहे. तो कोण आहे? तो विश्वात्मक आहे. माऊली इतक्या पद्धतीनं आपल्याला सांगता आहेत की तू जसा जसा अंतरंग साधनेमध्ये पक्व होत जाशील तशी तुला सर्वत्र ईश अनुभूती यायला लागेल. तुझा पैस आध्यात्मिक अनुभूतीचा वाढेल. अमृतानुभव लिहितानाही त्यांची अवस्था अशी उत्कट झालेली आहे की ते वाचताना आपल्या आत असं हलायला लागतं की ते सद्गुरूचं वर्णन करतात ना, तर त्यांचे सद्गुरू निवृत्तीदाद आहेत. कुठपर्यंत? जोपर्यंत निवृत्तीनाथ त्यांचे सद्गुरू आहेत असं आपण मानून चाललोय.
माऊलींना ते निवृत्तीनाथ सद्गुरू वाटतात का? वाटतातच आहे. देहजनी धारण केलं आहे, ज्येष्ठ बंधू आहेत आणि कधी अनधिकार केलेला नाही आहे. समाधीच्या वेळी निवृत्तीनाथ जे बोलतात की आतापर्यंत ह्याने माझा अधिक्षेप कधीच केला नाही. हे नातं आहेच, हे बाह्य रूप आहे. पण अनुभवामृत लिहित असताना माऊली आपल्या सद्गुरूंचं वर्णन काय करतायत? यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रय. म्हणजे मी ज्या गुरूंचा शिष्य आहे ना, तो निवृत्ती विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा एक देहधारी चैतन्याचा आविष्कार नाही आहे. ते अनाख्य आहे, अजन्म आहे. त्यांना जन्म नाही, त्यांना मृत्यू नाही, ते अक्षय आहे, ते अनंत आहेत, ते आहेतच. आणि हे आहेत आहे ना, एक्झिस्टन्स, तेच ईश्वरी तत्व आहे. मग या ईश्वरी तत्वाचा बाहेर आणि आत, विश्वात्मक आणि विश्वातीत असा अनुभव घेण्यासाठी बाहेर जोपर्यंत आपण बघतो आहोत तोपर्यंत जे जे भेटे भूत तया माने जे भगवंत आपल्याला आवडत असते. पण बाहेरच्या भूतांमध्ये भगवंत बघत असताना माझ्या अंतरंगात भगवंत आहे की नाही? तो नसेल तर बाहेरचं दिसणारच नाही. आपण म्हणत राहू पण अनुभव नाही येणार. आणि नुसत्या म्हणण्याला काही अर्थ नाही. व्यर्थ भरोवरी केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही, तुकोबाराय बोलतात. खूप पाठांतर केलंय, आत काहीच नसेल तर काय उपयोग आहे? आणि म्हणून सगळा पसायदानाचा पसारा जो आहे त्याच्यामध्ये माऊलींचा 9च्या 9 ओव्या घेतल्या तर पहाट होईल, तिथपर्यंत जाणार नाही. कारण का माननीय संघचालकांचा आदेश आहे, 7 वाजलेले आहेत, 7:15ला नाही संपवलं असतं आम्ही दिवे बंद करू. याला आम्ही शाखेच्या शिबिरात दीप निर्वाण म्हणतो. शिट्टी वाजली की दिवे बंद. 9 ओव्या तर पूर्ण होणार नाही, आवश्यकता पण नाही आहे. फक्त एक खिडकी मी उघडून देतोय. असा जेव्हा आपण पसायदानाचा विचार करू, जगाचं भलं होईलच. बरं, त्यांनी एवढं नाट्य निर्माण केलंय ते जगाचा विस्फोट होण्यासाठी नाही आहे. 4-2 घटना इकडे तिकडे घडत असतात, घडू द्याव्यात त्या. आपल्याला आत काहीतरी बनवायचं आहे. दासबोध वाचतो, आत्मारामाकडे बघतच नाही. कारण का आत्माराम डोकेदुखी. कारण का दासबोधामध्ये बाहेर बाहेर खूप दिसतं, मूर्खाची लक्षणं ओळखीची वाटतात, आपलाच परिचय असं वाटतं. पण आत्माराम बघायसाठी गेल्यानंतर आत एक लख्ख प्रकाश हा दिसायला लागतो आणि त्या प्रकाशामध्ये विश्वाचं सनातन सत्य सापडतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. मी जे काही साहित्य कृती केलेलं आहे, वाङ्मय निर्माण केलेलं आहे, ते साहित्यापेक्षा वाङ्मय जास्त आहे. आणि ह्यातला फरकही ये कहाणी फिर कहीं. ते म्हणतात की मी हा वाग्यज्ञ केलेला आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही भाषेतल्या, म्हणजे बाहेर तर यज्ञ कल्पनाच नाही, सोडून देऊ, भारतातल्याही कोणत्याही भाषेतल्या कोणत्याही साहित्यकाराने आपल्या साहित्य कृतीला यज्ञ म्हटलेलं नाही. एक 18 वर्षाचा मुलगा मात्र छातीवर हात ठेवून सांगतोय, हो मी जे काही लिहिलं आहे तो वाणीचा विलास नाही आहे. बघा, छोटे छोटे फरक आहेत. हा वाग्यज्ञ आहे. आणि यज्ञाचा अर्थच असा आहे की इथे अशुद्धीला अंश मात्र जागा नाही. इथलं प्रत्येक उपकरण शुद्ध आहे. मग ते आपण अशुद्ध शुद्ध व्हावं म्हणून प्रोक्षण करतो. सब दिल को बहलाने का ख्याल है. जे सर्वात मोठं उपकरण आहे ते मी आहे. त्याच्यातली अशुद्धी ठेवून मी पळी पंचपात्र किती शुद्ध केल्याने काय होणार आहे? होणार इतकंच आहे की छान दिसेल लोकांना आणि लोक म्हणतील की किती मनापासून पूजा करतात. पण ते नाही आहे. पूज्य माँ की अर्चना का एक उपकरण हो. मी उपकरण जर असेल तर माझ्यात शुद्धता हवी आहे. आणि अशी शुद्धता वैश्वानराशिवाय कधी येत नाही. कारण का साक्षात अग्नी सूर्य भगवान या पलीकडे दृश्यमान ईश्वराचं आविष्करणच नाही आहे जगाच्या पाठीवर. मी वाग्यज्ञ करतो आहे याचा अर्थच माझ्या अंतरंगामध्ये आचूल मूल शुद्धतेशिवाय दुसरं काही नाही आहे. हळूहळू आत उतरायला लागलो की आपल्याला
आपला हा अंदाज यायला लागतो. तोषावे, किती गोड शब्द आहे ना, तोषा. तुम्ही संतुष्ट आहात ना माझ्या यज्ञाने, तुम्हाला तोष होतो आहे ना. आर यू हॅपी? नाही. आर यू सॅटिस्फाईड? नाही. इट्स ओके? नो. ह्यातलं काही नाही विचारत. तोषवणे. आणि तोषणं याचा अर्थच असा आहे की जेव्हा संपूर्ण समर्पण भावाशिवाय साधक दुसरं काहीही भगवंताला देत नाहीये, आतल्या भगवंताला, तोपर्यंत तो तोषत नाही. आणि तोषण या शब्दामध्ये आहे कडकडीत उन्हाळ्यानंतर आलेल्या पहिल्या पाऊस सरीसारखा आहे. वातावरण गंधित होतं, धरा शीतल होते, मन प्रसन्न होतं, अस्तित्व हळूहळू उमलायला लागतं. ही सगळी स्थिती माझ्या आत तोषोनी. जबरदस्ती नको. तुम्ही सांगितलेलं काम मी केलंय म्हणून अट्टहास नाही तुमच्याकडून काही घ्यायचा. तोषोनी. बाहेर कोणाशी नाही बरं, आतल्याशी संवाद आहे, आत्मसंवाद आहे. आणि ते संवाद करता करता म्हणतात तोषोनी मज द्यावे पसायदा. पसायदान, पायसदान दोन्ही एकसारखे शब्द आहे. यज्ञ जेव्हा प्रसाद देतो, मज द्यावे असं जेव्हा माऊली म्हणतात, तेव्हा ते काय खरंच प्रथम पुरुषी एकवचनी आहे. तर लक्षात असं यायला लागतं की सुरुवात जरी मला मी सारखी वाटत असली तरी जे काही साधन केलंय आता या शब्दाच्या पूर्वी, त्याने माऊलीचा मी केवढा झालाय. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि हे सगळं जे आहे ते सगळं माझ्या पिंडी आहे, आणि माझ्या पिंडी आहे ते सगळं ब्रह्मांडी विलसित झालेलं आहे. अशी अद्वैताची, चितविलास म्हणा, अशी अनुभूती आल्याशिवाय मज द्यावे म्हणायचं धाडसच येत नाही. आपल्या जीवनात आपण मी इतके वेळा वापरलेला असतो की तो बुळबुळीत बोथट होऊन जातो. त्या मीला काही अर्थच नसतो. पण माऊली जेव्हा मी म्हणतात तेव्हा एक अद्भुत परिणाम घडतो की निर्देश स्वतःकडे आहे असं वाटतं, पण फलप्राप्ती मात्र चराचराला होते. साधकाच्या अंतरंग साधनेचं हे अतिशय उत्कट आणि पूर्ण पिकलेलं फळ आहे. मज द्यावे, मला द्या, पण मिळतंय कोणाला? सगळ्यांना. ही एक संतांच्या मागण्यातली अद्भुत गोष्ट आहे. पण मज द्यावे असं म्हणत असतानाही ते असं म्हणतात की मी हा जो वाग्यज्ञ केलाय त्यात शुचितेचा मी किती गंभीरपणाने विचार केलाय. जे खळाची व्यंकटी सांडो. आपण खूप लबाड आहोत, त्यामुळं खळाची हा शब्द त्या काळच्या पद्धतीनं लिहिला गेलेला असल्यामुळं त्या ळावर अनुस्वार आहे. पण व्याकरणाच्या दृष्टीनं अनुच्चारित अनुस्वार आहेत. अनुच्चारित त्याचा अर्थ त्याचा उच्चार नाही करायचा. एरवी म्हणतोय आपण छानच आहे ते. मी स्वतःशी जेव्हा म्हणेन तेव्हा खळांची व्यंकटी सांडो असं नाही. म्हणजे काय? खळांची म्हणजे खळांची, मी नाही बरं, खळांची. अनुस्वार दिल्याबरोबर त्याचं प्रक्षेपण बाहेरगामी होतं. अनुस्वार काढल्याबरोबर म्हणजे आता खूप होईल ते, बिंदू नाहीसा झाल्यानंतर बहिर्गामी दृष्टी अंतर्गामी होते, आत येते. खळाची व्यंकटी सांडो म्हणजे हे विश्वात्मका, म्हणजे जे अंतरात्म्या, म्हणजे माझ्या आतच आहे, हृदयी स्वयंभाची असे समर्थ सांगतात. बाहेर कुठे काही नाही आहे. पण पांगुळ गाडा लागतो ना, ज्याला चालायचं आहे, लहान मुलाला पांगुळ गाडा लागतो. त्याला काहीतरी मनाला बरं वाटेल असं बघावं लागतं. एक झुंझुना तरी द्यावाच लागतो. हे सगळं त्याचं आहे. पण एका स्थितीत गेल्यानंतर येतं बाहेर काही नाही आहे, आत आहे. जे काही आहे ते आत आहे. हृदय स्वयंभाची असे, आतच आहे. समर्थ यापुढे जाऊन म्हणतायत की तू कुणाचं ज्ञान मिळवायला लागला?
शब्द, क्रम, संस्कार, संथा वेदाची घेतो तेव्हा ह्याचा सगळ्याचा विचार करतो ना आपण. समर्थ म्हणते सोडून दे, पाहे आपणासी आपण या नाव ज्ञान. तू स्वतःला तरी पहा, तू कुठे आहेस ते पहा, आणि मग तुझं स्वरूप तुला कळाल्यानंतर मग जे काही तुला ज्ञान होईल ते ज्ञान विलक्षण असेल. विवेकानंद, नॉलेज इज विदिन, आतच आहे म्हणतात. सगळे महापुरुष आत बघायला म्हणतात, कारण ही आतली जी एक पोकळी आहे, पोकळी कळावी हा शब्द वापरतो, आतलं एक जे ईश्वरी अस्तित्व आहे ना, ते निर्गुण निराकार आहे, निर्गंध आहे. तिथे कसलीही चलबिचल निर्माण न होऊ देणं म्हणजेच माझ्या आतल्या या निराकारतेवरती असलेल्या मन नावाच्या, चित्त नावाच्या, बुद्धी नावाच्या आवरणामधलं वाकडे पण सगळं काढून टाकलं. खळाची म्हणजे माझ्यात खलत्व कशामुळे आलं? माझ्या आतलं चैतन्य तर तेच आहे, ती एक विश्व ऊर्जा आहे की जिचा एक अंश माझ्यात आहे, पण त्याच्यावरती इतकी पुढे चढलेली आहे, काम, क्रोध, मद, मोह, लोभ, सगळे षड रिपू आहेत ते हे सगळं काढून टाकायचं आहे. हे सगळं विस्कटलेलं जे आहे ते काढून टाकायचं आहे. आणि मग आतल्या त्या सगळ्या चैतन्याचा अनुभव मला न येण्याचं कारण, वरती इतकं सलवटे पडले, सुरकुत्या पडल्यात, त्या सगळ्या मला साफ करायच्या. त्यासाठी खळांची व्यंकटी सांडो नाही, खळाची व्यंकटी सांड. हे जे माझ्या वृत्तीवरती चढलेलं वाकडेपण आहे ना, तेवढं दूर होऊ दे. साधना प्रगल्भ व्हायला लागल्याबरोबर पहिली गोष्ट काय होते, तर त्या सगळ्या सुरकुत्या निघायला लागतात. एवढ्यांनी नाही म्हणत ते काय म्हणतात की आता मी प्रार्थना करतो आहे आणि अंतर्मुख आहे तोपर्यंत तिथे सगळं अगदी परीट घडीचं असेल, पण मी इथून उठेन तेव्हा. एका अखंडत्वाचा ध्यास आहे पसायदाना. ही सगळी अंतरंगाची साधना आहे. आणि माऊली असं म्हणतायत की ते माझं चैतन्य मला दिसण्यासाठी मी सगळा पसारा आवरलेला आहे ना, आता हा कोणत्याही कारणाने पुन्हा साठू देऊ नको. तया सत्कर्मी रती वाढव. तया म्हणजे कोणाला? शेजाऱ्यांना. तया म्हणजे जगाला नाही. या माझ्या चेतनेवरती आवरण टाकणाऱ्या अंतःकरण चतुष्टयाचं हे वाकडे पण जाऊ दे, आणि ते माझं अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त, अहंकार सत्कर्मामध्ये रत होऊ दे. काय सांगू आणि किती सांगू? सत्कर्म म्हणजे काय? गरीबाला दान, इमारतीत दान, मग एक फरशी. दगडाला अमरत्व दगडच देईल ना दुसरा. सत्कर्माचा तो अर्थच नाही. श्रीमद भागवत कथेमध्ये तर म्हटलंय की सत्कर्माचा अर्थ यज्ञ हवन सुद्धा नाही. मूळ सनातन वैदिकाच्या मुळाशी आपण गेलो ना, तर आपले इतके प्रगत झालेले दुसरे कोणी चिंतकच नाहीये. पण राजियाची कांता भिक्षा मागायला लागल्यावर जे होतं तशी आपली गत झाली. तया सत्कर्मी रती वाढ. अद्भुत आहे. सत्कर्माचा श्रीमद भागवत कथेमध्ये अर्थ सांगितलेला आहे. योगशास्त्र, भक्तिशास्त्र आणि ज्ञानमार्ग, ज्ञानशास्त्र, या तिन्ही मध्ये ज्या ईश्वरी तत्वाच्या स्वरूपाचं वर्णन कथारूपात केलंय असं वाटतं, त्या विशुद्ध विश्वचेतनेचा मला अनुभव आला पाहिजे. कोण करतंय सगळं नियंत्रित? अंतर्बाह्य. दुसरं कोणी करत नाहीये, ती विश्वचेतना करते. आणि ती विश्वचेतनेची साधना आत उतरत जात असताना माझ्या अस्तित्वाच्या तिन्ही स्तरांवरती इतकी विलक्षण विमलता आली पाहिजे की मला दुसरं काही करावंच वाटणार नाही. सत्कर्माचा अर्थ आहे कायम त्या विश्वचेतनेच्या प्रकाशात राहणं. 11वी दिशा प्रज्वलित होणं म्हणतात, उजळणं म्हणतात.
11वी दिशा. सामान्यतः दशदिशा आपल्याला माहिती आहे, पण कुठल्याही एका बाजूने येणाऱ्या प्रकाश झोतामध्ये जर एखादं जड साधन ठेवलं, वस्तू ठेवली, तर तिच्या दुसऱ्या बाजूला सावली पडते. दोन्ही दिशांना ठेवलं तर फिक्या झालेल्या 4 सावल्या एकमेकात मिसळून त्या जडतेभोवती फिरतात. चारही दिशांना दिवे लावले तरी सावल्या फिक्या होतात, पण जडतेची जाणीव करून देणारी छाया पसरलेली असते. मग दशदिशांना ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य सगळीकडून प्रकाशमान केलं तरीही त्या जडतेच्या मुळाशी छाया राहतेच. मग वरून खालून दिलं तरीही जडता सोडतच नाही. मग या 10 दिशा प्रकाशित होणं ही तर पहिली स्थिती आहेच योग मार्गातली. 11वी दिशा म्हणजे माझं जे जडत्व म्हणतोय मी, त्या माझ्या विशुद्ध अस्तित्वाला आतूनच प्रकाशाचे धुमारे फुटणं. म्हणजे 11वी दिशा म्हणजे काय होईल? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. काही उरलंच नाही ना दुसरं. मग ते म्हणतात की हे होण्यासाठी जे कर्म करायचं आहे त्यात उपासना आहेच, त्यात कर्म आहेत, त्यात ज्ञानही आहे. कारण कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा ते या 3 गोष्टीत बोलतात: कर्म, उपासना आणि ज्ञान. येणेर आहे समाधान. दुसरं काही नाही, ह्या मार्गानेच जायचं आहे. पण हे सगळे मार्ग बाहेर पळून नाही मिळत, आतून प्रकाशित झालं पाहिजे. आणि जो आतून उजळला ना त्याला ज्या शांतीचा अनुभव येतो तो विलक्षण आहे. पण हेही प्रासंगिक असून चालत नाही. आपण संक्रांती दिवशी गोड बोलतोच, पण दुसऱ्या दिवशी कशाला? तिळगुळ देऊन गेलेले घराबाहेर पडल्या जरा जास्तच करपले ना तीळ. आपण समीक्षक असतो आणि समीक्षक असतो तोपर्यंत रसाची अनुभूती येत नाही, चिकित्सा होऊ शकते. मग त्या सत्कर्मामध्ये मला रत व्हायचं आहे ना, तर रत या शब्दाचा अर्थ काय? निरंतर मी त्या सत्कर्मामध्ये म्हणजे चेतनेच्या अनुसंधानामध्ये राहतोय की नाही, आत बोलतोय मी, आत. आणि त्या चेतनेच्या अनुसंधानामध्ये राहिल्याने काय घडतंय तर माझ्या अस्तित्वाचे 3ही स्तर प्रकाशमान व्हायला लागलेले आहेत. महायोगी श्री अरविंद असं म्हणतात, 3 स्तर आहेत आपल्या अस्तित्वाचे: एक मन, एक प्राण, एक शरीर. यातला कोणताही एक स्तर विकसित झाला तर दुसरे 2 स्तर गडबड करतात. म्हणून माऊली सामग्र्यांनी आत प्रकाशित व्हावं अशी प्रार्थना करतात. श्री अरविंद असं म्हणतात की मनाला असं वाटतं की भाषण ऐकायला जावं, पण भाषण ऐकायला उत्सुक झालेलं मन काही संस्कारांनी थोडं उंच झालेलं असतं, तेव्हा शरीर म्हणतं की यार 2 घंटे वहां बैठना बड़ी मुश्किल बात है यार, नहीं जाते. बाद में तो वो लाइव करने वाले, रिकॉर्डिंग करने वाले, यूट्यूब पे आने वाला है, देखेंगे लेटे. शरीर काय म्हणतं? नको जायला. कधी कधी शरीराला मारून मुटकून मुसलमान करतो आपण आणि घेऊन येतो प्रवचनाला. तेव्हा या लेखाचे प्राण आहेत ना, 5 प्रकारचे प्राण आहेत. रोज जेवताना आपण प्राणाय स्वा, अपानाय स्वा, उदानाय स्वा असं म्हणतो असं म्हणायचं बरं का, कोणी म्हणत नाही, पण म्हणतो असं म्हणायचं, बरं वाटतं म्हणजे. तर तो प्रत्येक प्राण जो आहे ना एक वेगळी खोडी करतो. आणि म्हणून श्री अरविंद असं म्हणतात की नुसतं मन उन्नत होऊन उपयोग नाही. म्हणजे प्रवचन ऐकलं, भाषण ऐकलं, कथा ऐकली, गदगद होऊन गेलो या शरीर. कारण का मन तर तुझं भरकटच राहणार आहे. आता त्याला हे बरं वाटलं कारण का हे चाललंय सध्या बाजारात, पण शरीर तुला खेचत राहील. शरीराला माहिती आहे की ह्या लेका मनाला मी जर परमार्थाच्या दिशेने जाऊ दिलं तर हे मन माझं मालक होईल. आतापर्यंत मी दिवाणजी असूनही मालकासारखा वागतोय आणि मनाला गुलाम केलंय. मन मालिक झालं तर काय करायचं? म्हणून शरीर बंड करायला. शरीर आणि मन एकत्र आलं
प्राण गोंधळ घालायला लागतात. प्राणामध्ये काय काय असतं, शरीरामध्ये काय काय असतं, मनामध्ये संकल्प विकल्प कसे असतात, तो खूप एकदम वेगळा विषय होऊन जाईल. पण एक साधा अनुभव सांगतो आणि पुढे जाऊ, की रत होणं ह्याच्यासाठी काय काय आहे बघा. ध्यानाला बसतो आपण, असं बसावं असं फार उशिराच आपल्या लक्षात येतं. 60 वगैरे झाल्यानंतर जेव्हा घरात नकोशे होतो तेव्हा काय करायचं, तर ध्यान तरी करू. घरच्यांनाही बरं वाटतं, आपल्याला शांती लाभो न लाभो, कुटुंबियांना तरी एक 15-20 मिनिटं बाबाजी शांत बसले तर छान आहे. 60 वर्षाचे बाबाजी ध्यानाला बसले. 60 वर्षाचं जितकं म्हणून स्मरण आहे त्यात त्यांना कधीही न जाणवलेली अनुभूती येते. म्हणजे पाठीच्या एका विशिष्ट भागामध्ये त्या क्षणी असं खाजायला लागतं की जिथे 60 वर्षात कधीच खाजलं नाही. तर हे शरीर कसं काय करतं, अरे उदर खुजली हो रही है, संपलं ध्यान. शरीर, मन आणि प्राण तिन्ही एकरस झालं पाहिजे. आणि असं एकरस झाल्यानंतर प्रासंगिक स्वरूपामधली ही जी व्यंकटी सांडणं आहे तेवढे असता कामा नये. रती वाढ. रती म्हणजे इतकं रत होऊन जाईल की कमळाच्या फुलामध्ये भ्रमर जसा रत होऊन जातो. कमळ मिटलं तरी भ्रमराला, कमळ म्हणजे खरं कमळ, ते मिटलं तरी त्या भ्रमराला काही कळत नाही. असे खूप भ्रमर हल्ली कमळात मिटतात वगैरे, ते सोडून देऊ, पण तो वेगळा विषय, तो काय आपला विषय नाही. रत होणं म्हणून पती पत्नीच्या आत्यंतिक ऐक्याच्या क्षणाला रती म्हणतात. इतकं रत की भिन्नत्व संपतच. आणि मग माझं मनाचं वाकडेपण गेल्याशिवाय ईश तत्वाशी तादात्म्य पाजून सांधून एका सामरस्याचा मी अनुभव घेऊ शकत नाही. आणि मी क्षणभराच्या सामरस्याने समाधानी नाहीये. रती वाढ, खळाची व्यंकटी सण, तया सत्कर्मी रती वाढ. आणि मग अशी रती वाढल्याचा मला येणारा अनुभव काय आहे, तर सर्व भूतांच्या विषयी माझ्या मनामध्ये करुणा आणि प्रेम निर्माण झालं. तथागतांनी करुणेचा खूप विचार केलाय. सवडीनं कधी आपण तो वाचा. पंचशील जे सांगितले ते सगळे भगवद्गीता आणि तथागतांची इतकी सम्यक आहे ते. मग करुणा, आणि करुणा ह्याचा अर्थ दया नव्हे, कारण का दयेमध्ये सुद्धा एक आघाताचा अवसर असतो. जगद्गुरु काय सांगतात, दया तिचे नाव, सुष्टांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. माऊली म्हणतात करुणा. म्हणून करुणा, अकारण करुणामय आहे भगवान, अकारण करुणामय. अशी करुणा माझ्या ठाई आली ना की एका परम शांतीचा अनुभव येतो. आणि ती इतकी विलक्षण असते शांती की कोलाहल किती हो, आपण मस्तच राहतो. 2 गोष्टी होतात. एक, बाहेरच्या जगाकडे बघण्याचं एक औदार्य आपल्याला प्राप्त होतं, क्षमाशील होतो आपण. आणि दुसरं, अंतरीचं शांतीचं जे साम्राज्य आहे त्याला माऊलीने एका ठिकाणी स्वानंद साम्राज्य पण म्हटलंय. शांतीच्या ह्या साम्राज्याला काया वाचा मने जो सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, असं गीतेचा सेवक झालेल्याच्या विषयी म्हटलंय. तर हा जो आनंदाचं साम्राज्य आहे त्याचं स्वामित्व, सम्राट होतो आपण. पण मग काय व्हायला लागतं की कटकट संपते आपल्या आयुष्यात, त्रागा संपतो, वैताग संपतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे छिद्रान्वेषिता संपते. मी 16व्या वर्षी दीक्षा घेऊन पसायदान म्हणायला सुरुवात केली असेल तर 17व्या वर्षापर्यंत मी कुठपर्यंत पोहोचलोय. अस्खलित माधुर्यपूर्ण पसायदान म्हणणं ही पण ईश्वरी कृपाच आहे. ती सगळ्याच्या कल्याणासाठी आहे असं समजून म्हणणं ही पण ईश्वरी कृपाच आहे. पण मी कुठे आहे, सगळ्यामध्ये माझं अस्तित्व कुठे आहे, अंतरीचं अस्तित्व.
त्यामुळे बाहेरचा कोलाहल चालू राहील. एकदा कबीर बाबा संध्या वंदनेला बसले होते, प्रार्थना करत होते आणि त्यांची प्रार्थना झाली. तर कबीरांची प्रार्थना ही प्रथम अवस्थेमध्ये ते प्रकटच करत असत. भजन म्हणत असत, पद म्हणत असत, दोहे म्हणत असत. पुढे पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की सारखं नाम रटना कब तक चलेगा. जहां से शुरुआत करी थी वहीं पे ठहरे हैं. अभी इसको गहराई में ले जाते हैं. आणि एक क्षण असा आला की कबीर बाबा म्हणतात, अब राम ले नाम हम करे आराम. आता रामच नामस्मरण करतो, आम्ही आराम करतो. ही आरामाची अवस्था आहे ना, ही आरामाची अवस्था म्हणजेच अकंप दीप ज्या स्थितीत राहतो अशा एका निर्वात पण निर्जीव नव्हे अशा ठिकाणची शांतता आहे. मग कबीर बाबांची प्रार्थना झाली तर शिष्य बोलले की बाबाजी जरा हम लठ लेके जाते. प्रार्थना झाल्यावर लठ घेऊन कुठे चालला. तर ते म्हणाले की बगल वाले जो है ना, मोहल्ले वाले जोर जोर से चिल्ला रहे थे. साधक अपक्व अवस्थेत आणि सिद्धावस्थेत काय फरक असतो. कबीर बाबा हसले, म्हणाले मोहल्ले वाले तमाशा मचा रहे थे. हाँ, कब? अभी जब हम प्रार्थना कर रहे थे. अच्छा, हम प्रार्थना कर रहे थे तब शोर मचा रहे थे. हाँ. तो बोले आप प्रार्थना नहीं कर रहे थे, शोर सुन रहे थे. मैंने तो कुछ सुना नाही. हे आहे ना, हे घडणारच आहे अवतीभोवती. पण एक साधकाच्या परिपक्वतेत मी इथल्या शांतीला अक्षुण्ण ठेवतो की. जे कृष्णमूर्ती असं म्हणाले की तुम्ही या जगाकडे बघताना कोणत्या नजरेने बघताय. तर ते म्हणाले की द एक्झिस्टंट अराउंड यू इज नथिंग एल्स बट अ हॅपनिंग, अ कंटिन्युअस हॅपनिंग. काहीतरी घडणारच आहे. जे कृष्णमूर्तींचं पुढचं वाक्य साधकाच्या त्या स्थितीच्या अनुभूतीसाठी आवश्यक आहे समजणं. ते म्हणाले की इफ इट इज हॅपनिंग अराउंड यू, लेट इट हॅपन. युअर सायकी शुड नॉट गेट डिस्टर्ब. तर आता गणपती आले तर ते बाहेर ढमढम लागणारच आहे. देवी आल्यावर ते वाजणारच आहे. माझ्या आत त्याचा काही संबंध नाही आहे. अशा पद्धतीनं अवस्था प्राप्त होणं, ह्याला अवस्था शब्द म्हणतात, ती रती आहे. खळाची व्यंकटी सांगू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो. मग कोणाविषयी प्रेम, कोणाविषयी राग, कोणाविषयी द्वेष, सर्वांच्या विषयी माझ्या मनातले सगळे विकार अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच. सगळ्याविषयी मैत्र, सगळ्याविषयी करुणा, द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचा विकार नाही. काय स्थिती असेल होती, काय स्थिती असेल, इतकी शांतता की त्या शांततेमध्ये आर पार विनासायास तळ दिसला पाहिजे. आणि अशा तळ दिसण्याची अनुभूती साधकाला यावी, म्हणजे साधकाची साधना परिपक्वतेकडे जावी. यासाठी एका अर्थाने आत्मस्वरूपाला घातलेली साध म्हणजे पसायदान आहे, असं माझ्यासारख्या विद्यार्थ्याला वाटतं. मग ही सगळी अवस्था प्राप्त होण्यासाठी काय काय करावं लागेल माझं मला तर आहेच, तर ते करणं आहे. मग खळाची व्यंकटी सांडली, सत्कर्मी रती वाढली, भूतांविषयी मैत्री झाली. हे सगळं होत असताना मला कोणत्या स्थितीत, सगळ्या ओव्या घेत नाहीये मी, कोणत्या स्थितीत जायचंय मला, तर माझं अखंड अस्तित्व एका शीतलतेचा अनुभव देणारा असलं पाहिजे. अमल शीतलता, चंद्रमेजे अलांछन. हा चंद्रमा माझ्या मनाचं प्रतीक आहे. कारण का मन आणि चंद्र यांचं एक नातं आहे. चंद्र आपल्या मनाला नियंत्रित करत असतो. त्यामुळं हा चंद्र जितका शीतल आहे तितकं माझं मन शीतल व्हावं. पण माऊली असं म्हणतायत की माझं मन शीतल झालं, हा मीपणा सुद्धा नको, कुठल्याही प्रकारचं लांछन नको आहे. अर्थात ही गोष्ट अजीब आहे सनातन वैदिक धर्मात, की इथे लांछनाला सुद्धा भूषणावह मानलाय. श्री लांछन म्हणजे
नारायणाच्या छातीवर भृगु ऋषींच्या टाचेचा जो ठसा आहे ते एक लांछनच आहे, पण ते भूषणावं आहे. माधवराव पेशवे दरबारात निघाले असताना रमाबाई त्यांच्या सन्निकट उभ्या होत्या. तेव्हा स्नेहमयतेने ती निकटता वाढल्यानंतर माधवरावांच्या शेल्यावरती रमाबाईंच्या कपाळावरचं गंध थोडस पडलं. रमाबाई झाडायला लागल्या. स्वामी मधला प्रसंग आहे. माधवराव म्हणाले की राहू दे, काही डाग भूषणावह असतात. तर प्रापंचिक जीवनामध्ये पत्नीच्या कुंकुमाचा डाग ज्याच्या शेल्यावर पडलाय त्याचा हा सुद्धा दृष्टिकोनातला फरक आहे. पानाची छिटे मलमल के कुर्ते पे आणि पत्नीच्या कुंकवाचा छिटा, आपण वेगळेच आहोत जगामध्ये. असो, तर चंद्रमे जे अलांछन, तो चंद्रमा जसा शीतल आहे ती शीतलता माझ्याकडे पाहिजे, पण मला लांछन नको आहे. मग मनाचं एक लांछन काय आहे तर ते संकल्प विकल्प करतं. काहीतरी करतं, काहीतरी सोडतं. बऱ्याच वेळा संकल्प करतच नाही, विकल्पातच फिरवतं आपल्याला. मग हे संकल्प विकल्पामुळे काय होतं तर मनाची एकाग्रता जाते आणि ते रती आहे ते खंडित होते. आणि जोपर्यंत मी विश्वचेतनेशी रत होत नाही तोपर्यंत मला समाधान मिळू शकत. जे पुढे सुखिया झालाय ना, ते सुखिया होणं म्हणजे हे सगळं आत घडल्यानंतर जे काही अनुभूत येतं ते सुखिया होणं आहे. तिथपर्यंत जाऊ न जाऊ आज माहित नाही, पण तिथे मी स्थिर आहे का, सारखं स्वतःला म्हणायचं आहे स्वतःला. आणि तिथे मी स्थिर असेन तर मग ऐंद्रिय स्थैर्याचा, सुखाचा, तृप्तीचा कुठलाही संदर्भ राहत नाही. इंद्रिय आहे ना लाचार आहेत. त्यांना अनुकूल संवेदना प्राप्त झालेल्या आवडतात, प्रतिकूल संवेदना प्राप्त झाल्या की ते बेचैन होतात. विपश्यना आपल्याला तीच गोष्ट सांगते की मला जेव्हा सुख वाटतंय, समाधान वाटतंय, तेव्हा काय आहे तर तुझ्या इंद्रियानं बरं वाटतंय. आत्मतत्वाचं काय तर मी त्या चेतनेशी तादात्म्य होणं, सामरस्य असं म्हणजे काय होणं आहे तर समाधानाचा स्वामी होणं आहे. विवेक चूडामणीमध्ये श्रीमदाद्य शंकराचार्याने एके ठिकाणी फार छान व्याख्या केली समाधानाची. ते म्हणतात सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वथा तत्समाधानमित्युक्तम न तु चित्तस्य दालनम. सदैव आपली बुद्धी त्या ब्रह्मामध्ये स्थिर ठेवणं. ब्रह्मदेव नाही, ब्रह्म विश्वाचा आदी कारण, त्याच्यामध्ये जो स्थिर ठेवतो तो समाधानामध्येच असतो. न तु चित्तस्य लालनम. आमरस खावा वाटला, खाल्ला, मग समाधान झालं तर ते सकाळी उठल्यानंतर असमाधानाचं कारण असतं, होतच ते. इंद्रियाला जे जे समाधानाचं वाटतं ते सगळं नाशवंत आहे. आणि नाशवंत जे आहे ते दुःख देतच, असमाधान देतच. म्हणून जे कधीही नाशवंत होणार, अविनाशी आहे तर ते ब्रह्म. तिथे जर माझी बुद्धी स्थिर असेल तर माझ्या असं लक्षात येतं की माझ्या इंद्रियांच्या पलीकडे जाऊन पंचमहाभूतांचा विचार करण्याची पण मला गरज नाही. कारण का कळून चुकलं मला, मी इथली फक्त ज्योत आहे, ज्याचा उल्लेख केला अत्त दीप भव. ते लक्षात न घेतल्यामुळे काय होऊन जातं, जे क्षणभंगुर आहे ते पकडायला जातो. जिंदगी जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी, न मिले तो सोना है. जगजीत सिंग. मिळेपर्यंत आपल्याला वाटतं की सोनं आहे, मिळालं की माती का खिलौना आहे. म्हणजे काय आहे, हे सगळं बदलत आहे, परिवर्तनीय, म्हणून मिथ्या आहे. म्हणून तथागत काय म्हणतात, सर्वम दुःखम दुःखम. का तर सर्वम क्षणिकम क्षणिकम. सगळं जे काही आहे भौतिकातलं ते क्षणभंगूर असल्यामुळे दुःखदायक आहे. मग जे शाश्वत आहे, अविनाशी आहे, आनंदाचा आगारू आहे, तो कोण आहे, सत चित आनंद आहे.
त्याच्याशी माझं तादात्म्य राहिलं की मी शीतल होईल लांछन शून्य, चंद्र में जे लांछन. मग माझ्या चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी आत अंधारच पाहिजे काय, रात्र पाहिजे? तर ते म्हणतायत की भावनेच्या अंगाने मी चंद्र होईन, ज्ञानाच्या अंगाने मी सूर्य होईन. पण मी सूर्य झालो तर दाहक होणार नाही. कुसुमाग्रज म्हणतात तसं दाहक परिसंजीवक ही एक वेगळी स्थिती आहे. पण माऊली फार उदार असल्यामुळे त्या बोलतायत, ते असं म्हणतात की मार्तंड जे तापहीन. मग मी प्रकाश देणारा मार्तंड आहे, ताप मात्र देणार नाही. म्हणजे मी चंद्र आणि सूर्य या दोन्हींच्याही सकारात्मक शक्तींचं संचयन केलेलं आत्मतत्व असेल, बाहेर नाही. हा मग याचा स्वाभाविक परिणाम माझ्या लौकिकात पण होईलच ना. मग माझी सगळी जगण्याची पद्धत कशी होईल? चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो. वृक्षवल्ली आम्हा तर सोयरी वनचर आहेतच, पण सर्वांशी सोयरीक. सोयरीक ह्याचा अर्थ काय? एक हृदयाचा तुकडा काढून पोरीचा बाप पोराच्या घरात देत असतो आणि पोराचा बाप या दुसऱ्याच्या अंगणात उमललेल्या एका सुंदर वेलीला आपल्या अंगणात आणून लावत असतो. या नात्याला एका अर्थाने अप्रूट आहे, पण अप्रूट नाही आहे, ते अधिक फुलण्यासाठी दुसरीकडे चाललंय. याला सोयरीक म्हणतात. अशी सोयरीक सर्वांशी माझी आहे का? मग मला कुणाविषयी द्वेष, कुणाविषयी राग, कुणाविषयी तिरस्कार वाटेल? आणि असं नाही वाटलं की मी काहीही प्रयत्न नाही केले तर तो माझ्याकडे येणारच आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर प्राप्तीच. मात्सर्य भावातून मी बाहेर आलो की मला परमेश्वराच्या प्राप्तीचं वर्म कळालंच. मात्सर्य भाव आतच आहे ना, तो गेला की तो दिसणारच आहे मला आतला. तो न लगती सायास, काही कष्ट करायचे कारण नाही. न लगती सायास जावे वनांतरा, जंगलात जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. सुखाने तो येतो, तो उभा राहतो, तो दार ठकठकावतो. आणि साधकाचा अधिकारी इतका आहे की तो म्हणतो की लो ये ईट लो, इस पर खडे रहो, जब तक कि मैं माँ बाप की सेवा पूरी नहीं करता हूं, खडे रहे. आणि तो बिचारा 28 युग उभा राहतो. ही ताकद आहे माझ्या आत. जेव्हा साधना परिपक्व होते, पसायदान मला ती सगळी प्रक्रिया देत असते. मग यासाठी मी काय केलं पाहिजे? तर जी ईश्वर निष्ठांची मांदी आळी आहे, कुठं आहे? सदाशिव पेठ, कोरेगाव पार्क, शनिवार, डेक्कन जिमखाना, कुठेच नाही. आश्रम, मठ, तीर्थक्षेत्र असू शकेल, नसू शकेल. पण मला जी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी आहे, ती मांदी आळी माझ्या आत आहे. दशेंद्रिय ही जेव्हा ईश्वरनिष्ठ होतील, माझं पाय वाकडं पडायचं कारणच नाही. माझ्या ईश्वरनिष्ठांच्या सहवासामध्ये माझं अनुसंधान ईश्वराशीच असेल. आणि मग असं जेव्हा व्हायला लागतं, तेव्हा जे आपल्याला या पथावर निरंतर ठेवू शकतात असे आपले पंचप्राण आपल्याला अनुकूल होतात. आणि अशी पंचप्राणांची अनुकूलता म्हणजे बघा, एका साधन मार्गावरती तीनही प्रकारचं महासाधन घडत आहे. ज्ञान आहेच, ज्ञानराज माऊली म्हणतो आपण. योगी आहेतच ते, योग्यांचा राजा आहेत ते. आणि भक्त तरी इतके आहेत की आहेतच ते. नाथ परंपराही आहे, त्यामुळे ते सगळं त्यांच्याकडे आहेत. पण इतकं सगळं असलं तरी ह्या सगळ्या इंद्रियांचा मेळा हा ईश्वरानुकूल करणं, ईश्वराशी अनुसंधित करणं, यासाठी मी नित्य पसायदान म्हणताना माझ्या आत काय काय बदल चाललाय त्याचं भान ठेवणं हे आवश्यक आहे. मग त्यासाठी मला या ईश्वरनिष्ठांचा संग मिळो, त्यांचं मार्गदर्शन मिळो. म्हणजे कोणाचं? मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचं. आणि हळूहळू मला हे कळू दे की मी कोण आहे. मी कालपर्यंत समजत आलो मी मन आहे, मी मन नाही.
कालपर्यंत मला असं वाटत होतं की माझी बुद्धी हे मी आहे. कालपर्यंत मला पद मी वाटत होतं. मग कधीतरी कळालं की पंचभौतिक देह आहे, मी पंचमहाभूत आहे. पण एक क्षण असा येतो की जेव्हा अधिकारी पुरुषाला स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे, तेव्हा तो म्हणतो की मनोबुद्धी अहंकार चित्ता निनाह न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न व्योमो न भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवो. माझ्या सच्चिदानंद रूपाचा मला अनुभव येण्यासाठी जी एक बैठक पाहिजे आहे, ती बैठक प्राप्त करून देण्यासाठी माझी साधना योग्य पथावर चालली आहे की नाही हे दाखवून देणारं पसायदान आहे. याचा अर्थच ती एक अंतरंग साधना आहे. आणि मग जे दृष्ट आहे, अदृष्ट आहे, चराचरात जे आहे त्या सगळ्याला शांती सुख मिळावं. जे ग्रंथोपजीवी आहेत म्हणजे सद्ग्रंथांच्या आधाराने चालणारे आहेत. म्हणजे कोण? मीच. माझी पावलं त्याच मार्गावरून चालतायत ज्या मार्गावरून संत गेले. हे मला कोणी शिकवलं? ग्रंथाने शिकवलं, संतांनी शिकवलं. त्या मार्गावर मी चाललो आहे. आणि जेव्हा हे सगळं घडेल तेव्हा मला ती अनुभूती येईलच. आणि ते रत्नजडित हिरण्मय अशा कलशामध्ये, हिरण्मय हा शब्द लक्षात ठेवा, फक्त कधीतरी कुठे ऐकायला आला तर त्याचा अर्थ कळेल. एका सोन्याच्या झाकडीनं झाकलं गेलेलं आहे, हळूच काढायचं आहे ते. मग असा मला वर द्या असं म्हटल्यानंतर तो विश्वात्मक, विश्वातीत, अंतर्यामी असलेला आणि समर्थांचा शब्द वापरायचा झाला तर रीता उरला नाही ठाव. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. तोच आहे, तोच आहे. तो आणि मी सुद्धा काही वेगळे नाही आहे. कोण होते संगतीला, कोण आहे संगतीला, या रीत्या आसनी रे तूच का पंगतीला. लढताना मी रणी रे तूच का होतास आणि ऐकताना मी कधी रे तूच का होतोस गाणी. मी भयाने कंपताना सावरी तो कोण होता. मी भयाने कंपताना सावरी तो कोण होता. विकृतीने पेटताना आवरी तो कोण होता. खास नव्हता तू तरी तो. का तरी मी मीच नव्हतो. मी तरी तो तूच होता, तू तरी मी मीच होतो. अशा अद्वैत स्थितीमध्ये गेल्यानंतर सर्वांना सर्व जे काही आहे आतल्या जगताला ते मिळाल्यावर येणे वरे ज्ञान देवो सुखी आला. अशा पद्धतीनं सुख प्राप्ती करून घ्यायची. भौतिक जीवनातलं नाही, इंद्रियानुभूतीचं नाही, अहंकार, अहंता, अज्ञान हे वाढवणारं सुख नाही, तर ते सुख की जिथे गेल्यानंतर सर्वाचा विलय आहे. असं सर्व सुख कुठे आहे? आत्ता आपल्याला कळावं म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. त्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी तुम्हा सर्वांना माऊलींनी सांगितलेल्या अंतरंग साधनेतलं हे सुख प्राप्त व्हावं. असा पंढरपुरात जन्माला आल्यामुळेच केवळ अधिकार प्राप्त झालेल्या माझ्यासारख्या नामदेव पायरीच्या पाशी बसलेल्या एका भिक्षुकाला हा प्रार्थना करण्याचा अधिकार असल्याने तेवढी मी ती प्रार्थना करतोय. आणि आपल्या सगळ्यांना अशा या सुखाचा अनुभव यावा. आपण मला सोसलाच 1.25 तास, त्याबद्दल आपल्याविषयीचं ऋण व्यक्त करतो. संयोजकांचे पुन्हा आभार आणि सर्व सुधी श्रोता बंधू भगिनी माता पित्यांना हृदयपूर्वक ज्ञानेश्वर माऊली. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम्.
प्रखर करवाले केवले मां तुम्ही अबले बहुबलधारिणी नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हारे प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्।